We will miss you. Oh, we are all set to get wet. हा आहे माझा आउटफिट आणि हा आहे पिहूच आउटफिट जो खूप छान दिसतो, एकदम मस्त. आलेलो विवो मॉलला आणि इथे फूड स्टॉल्स लागलेले आहेत. एक गोष्ट आम्हाला आवडली आहे, सो ती ट्राय करते, मला दाखवते. उकडीचे मोदक असतात तशाच टाईपचे काहीतरी आहे. याच्यामध्ये जे कोकोनटचं सारण होतं ते अगदीच छान होतं, पण जे बाहेरचं आवरण होतं तर त्याला इतकी स्टीम देत नाही, म्हणजे आपल्यासारखं उकडून घेत नाही, त्याच्यामुळे ते थोडंसं पिठा लागत होतं मला. बट येस, खाण्यालायक होतं. इथे सर्व कॉन्टिनेंटल फूड दिसत होतं आणि गर्दीत तुम्ही बघू शकताय जॅपनीज, चायनीज, कोरियन असं सर्व प्रकारचं फूड इथे मिळत होतं. आजचा जो दिवस आहे तो मिड हाफ पर्यंत आम्ही फ्री ठेवला होता. मॉलमध्ये फिरून झाल्यावर आम्ही या बोटकी एरियामध्ये आलेलो आहोत. एकदम हॅपनिंग प्लेस आहे ही. तर इथे खूप छान खाण्यासाठी, पार्टीसाठी आणि रिव्हर साईड रेस्टॉरंट्स तुम्हाला इथे मिळतील. सो खूप छान वाईब वाटत होत्या इथल्या. आता आम्ही डिनर करून जाणार आहोत रूमवर. खूप छान वाईब्स आहेत, तुम्ही बघू शकता. इकडे नदी आहे आणि समोर एकदम छान असे म्हणजे इतके सारे हॉटेल्स आहेत. रिव्हर साईडला बसलेलो आम्ही, इतकं छान वाटतंय. सो खूप छान असं इंडियन जेवण जेवलो आम्ही, त्याच्यामुळे खूप सॅटिस्फॅक्शन वाटलं. शिवाय हा व्ह्यू तुम्ही बघू शकताय किती सुंदर होता. सो खूप मजा आली. ओव्हरऑल ज्यांना पार्टी वगैरे करायला आवडते किंवा रात्रीचे वाईब्स आवडतात त्यांच्यासाठी खूप छान प्लेस आहे. हॅलो एव्हरीवन, आज आम्ही चाललेलो आहोत फायनली सेंटोसाला. आमचा काल प्लॅन झाला होता बट बुकिंग्स नव्हत्या झाल्या. आज आम्ही चाललेलो आहोत आणि इथे पाणी भरतीये. आज मी फक्त ब्लश, लिपस्टिक लावलेली आहे, मस्कारा लावलेला आहे, दॅट्स इट. नो फाउंडेशन, नो कन्सिलर. आज मी थोडीशी मोठी बॅग घेतलेली आहे कारण की ॲक्वेरियम, हॅरी पॉटर आणि बीच एवढं सर्व आम्हाला करायचं आहे. सो दिवस जाणार आहे, त्याच्यामुळे बॅग घेतलेली आहे. एक्स्ट्राच्या गोष्टी पण घेतलेल्या आहेत. सेंटोसाला जायला एवढी मोठी लाईन आहे, पुढे सरकतीये फटाफट, बट मोठी आहे. पुन्हा एकदा युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये चाललेलो आहोत आम्ही, कारण सेंटोसाला जायला, हॅरी पॉटरला जायला इथूनच जावं लागतं. सो आता ॲक्वेरियम करणार आहे पिहू आणि मी, आणि पिहूचे बाबा आणि पिहू हॅरी पॉटर करणार आहेत. वन्स अगेन ॲट युनिव्हर्सल स्टुडिओ. इथून तुम्ही चाला, इकडे ऊन आहे, उन्हातनं चालायची काहीच गरज नाही आहे. वा, ती माइंडफुली छान बनवलेलं आहे यांनी. पिहू आणि पिहूचे बाब हॅरी पॉटरचा शो करायला गेलेले आहेत. सो मी इथे थोडा वेळ बसणार आहे, म्हणजे 1-1.5 तास तर मी इथे बसणार आहे. सो फार मला ॲक्वेरियम आवडलं, त्याच्यातल्या त्यात बाकी तर कॉमन आहे, बट जेली फिश खूप छान वाटले मला. दुसरा शार्कचा सेक्शन खूप आवडला. सो येस, लहान मुलांना मजाच येते, पिहूला खूप मजा येत होती. सो म्हणूनच आम्ही विचार केला की तिघं जाण्यापेक्षा आम्ही दोघं ते करतो. हॅरी पॉटर पण तिला आवडतं, सो ते दोघं हॅरी पॉटर करते. हा तो एरिया आहे जिथे तुम्ही बसू शकता. खूप छान वाटतं, एकदम असं कव्हरअप आहे तर मस्त वाटतं.
सो फायनली आम्ही सिलोसो बीचवर पोहोचलेलो आहोत आणि छोटासा बीच होता. इथे 2-3 बीचेस आहेत जे अगदी लहान लहान आहेत, पण सर्वजण तुम्ही बघू शकता किती मजा करत होते आणि वाईब्स इथे पण खूप छान वाटत होते. एकदम छान असं प्लेझंट वातावरण वाटत होतं. सिलोसो बीच आमचा झालेला आहे. आता आम्ही पलावा बीचकडे चाललेलो आहोत इथून बाय वॉक. विंग्स ऑफ टाईम लाईट शो आहे, जाऊन बघायला आलो आणि इतकं थकलो आहे. खूपच आलोय. हो, कारण बघायचं आहे ना, छान असतो. आम्ही आलेलो आहोत आमच्या हॉटेल रूमवर आणि 11 वाजलेले आहेत. छान फ्रेश झालो आम्ही आणि आता एकदम छान वाटते, फ्रेश वाटते. आज खरंच ॲक्च्युली खूप थकल्यासारखं वाटलं. म्हणजे पहिले 2-3 दिवस थकत होतो, बट एनर्जी होती. बट आता लगातार एक 5-6 दिवस झालं फिरतोय तर आज खूपच थकल्यासारखं झालं. बट लाईट शो विंग्स ऑफ टाईमचा खूप सुंदर होता. सो येस, इतके दिवस फास्ट गेले आणि आता बस 2 दिवस राहिलेत. म्हणजे उद्याचा 1 दिवस आणि परवा साधारण 12-1 वाजता आम्ही निघणार आहोत. मी तुम्हाला भेटते आता उद्या सकाळी. बाय बाय. हॅलो अँड गुड मॉर्निंग. तर आज आहे 20th ऑफ डिसेंबर, संडे आहे आज आणि आज आम्ही चाललेलो आहोत वॉटर पार्कला. तर आज मी म्हणून मस्त सनस्क्रीन लावलेली आहे, सर्व तयारी झालेली आहे, पॅकिंग वगैरे झालेली आहे. आता बस निघतच आहोत. तर असा मस्त आज एक कॅज्युअल शर्ट घातलेला आहे मी. पायात आज मी शूज घालणार नाही. पाण्यात जायचंय तर हे म्हणजे पाण्यासाठी खूप चांगले आहेत. सो बरं झालं मी आणले होते. वॉटर पार्कचा असा आमचा आधी काही सीन नव्हता जायचा, बट नंतर इथे आल्यावर थोडंसं डिसाईड झालं. पिहूला वॉटर पार्कमध्ये जायचं होतं, सो आम्ही डिसाईड केलं की लेट्स गो. मला ॲनिमे आवडतं. वी आर व्हेरी एक्सायटेड. लेट्स गो. 9:30 झालेले आहेत. वन्स अगेन ॲट युनिव्हर्सल स्टुडिओ. इथूनच जावं लागतं ह्या 2-3 गोष्टींसाठी, त्याच्यामुळे काल पण आलो होतो, आज पण आलेलो आहोत. So we are all set to get wet. पिहू पण मस्त रेडी झालेली आहे. वेव्ह पूल आहे आणि ही जी मोठी राईड दिसते ही आम्ही केली आहे. पलीकडे पण एक राईड होती, ती पण केलेली आहे. राईड्स करताना इतकं आभाळ आलं होतं आणि मला खूप छान वाटत होतं ॲक्च्युली की आभाळ आलेलं आहे. आम्हाला म्हणजे असं ऊन पण लागत होती, इतकी मजा येत होती. पण सडनली म्हणजे आमच्या 4-5 राईड्स झाल्या होत्या. तशाही जास्त राईड्स नाही आहेत इथे मोठ्यावाल्या. सो त्या राईड्स झाल्या होत्या आणि पाऊस आला तर त्यांनी सगळं बंद केलेलं आहे. मी तुम्हाला पाऊस पण दाखवते. खूप जोराचा पाऊस येते बाय द वे आणि आम्ही सिंगापूरला आल्यापासून फर्स्ट टाईम इतका जोराचा पाऊस मी बघते आहे. पाऊस तुम्ही बघू शकताय, खूप जोरदार पाऊस येतोय. तर आम्ही इथे मग लंच ब्रेक पण घेतलेला आहे. आता इथे छान लंच करणार आहोत आणि पाऊस थांबल्यानंतर पुन्हा राईड्स ते सुरू करतात. सो आमचं वेव्ह पूल राहिलेला आहे. 1-2च गोष्टी राहिल्यात हार्डली, तर त्या गोष्टी करू आणि मग आम्ही जाऊ. फायनली आमचं ॲडव्हेंचर कोव्ह वॉटर पार्कचं झालेलं आहे आणि आम्ही छान फ्रेश होऊन निघालेलो आहोत. आणि येस, खूप मस्त एक्सपिरियन्स होता आणि आज ढगाळ वातावरण, इतकी मजा आली आहे ना काय सांगू. आणि 4-4:30 वाजले होतं तर आम्ही निघतोय. वेव्ह पूलमध्ये खूप जास्त मजा आली. त्या ग्रीनवाल्या ज्या राईड्स होत्या मोठ्यावाल्या त्याच्यात पण खूप जास्त मजा आली. अतिशय मजा केली, खूपच छान वाटलं. सो येस, आम्ही सगळेजण निघालेलो आहोत. आता लेट्स सी, जेवण वगैरे तिथेच केलं होतं जेव्हा पाऊस आला. तर मग आता बघूयात काय करायचं. हे आहे हार्बर फ्रंट. विवो स्टेशनच्या समोर असं बसायला खूप छान जागा दिली गेलेली आहे. सगळेजण असं छान चिल करत बसतात. इथून युनिव्हर्सल स्टुडिओच्या राईड्स पण दिसत आहेत.
सेंतोसा दिसते. आम्ही आलेलो आहोत चायना टाउनला. टेम्पल व्हिजिटसाठी ॲक्च्युली आलो आहे आम्ही. श्री मरियमन स्वामी असं ह्या टेम्पलचं नाव आहे. आता बुद्धा टेम्पलकडे आम्ही चाललेलो आहोत. मंदिर आहे. याचा टायमिंग सकाळी 7 ते 5 आहे आणि बंद झालेलं आहे. आता आम्हाला थोडंसं लेट झालं, 7 वाजलेत यायला. इथलं चिकन राईस फार फेमस आहे. तो आम्ही खायला आलो होतो, बट संपला होता. इतका तिथे जास्त विकला जातो. त्याच्यानंतर सोविनियर घ्यायला आम्ही इथे आलो. इथे खूप छान रिझनेबल प्राइस मधल्या गोष्टी होत्या, ज्या तुम्ही गिफ्ट म्हणून पण घेऊ शकता. पिऊने तिचे फेवरेट किचन्स घेतलेले आहेत. तर आत्ता वाजलेले आहेत 9:30 पावणे 10 आणि शेवटची रात्र आहे आमची. आज आमची सिंगापूर मधली शेवटची रात्र आहे. उद्या आम्ही निघणार आहोत. इथे येऊन आम्ही, तुम्ही पाहिलं इंडियन टेम्पल पाहिलं आपलं, बट बुद्ध टेम्पल बंद होतं, सो वाटत नाही उद्या काय होईल आता ते. बट बाहेरूनच पाहिलं आम्ही आणि शॉपिंग पण छान केली. शॉपिंग ॲक्च्युली खूप स्वस्त होती चायना टाउनला नक्की जाऊन शॉपिंग करा. बाकी आम्ही डिनर थोडंसं घेऊन आलेलो आहोत, सो आता डिनर करू आणि फ्रेश होऊ आणि मग मी तुम्हाला उद्या भेटते. बाय बाय, गुड नाईट. आणि हा जो व्ह्यू होता ना, त्याच्याने मी खूप ऑब्सेस्ड होते. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा डोळे भरून हा व्ह्यू पाहून घेत होते, जो खूप छान वाटत होता. तर आज आहे आमचा लास्टचा म्हणजे जायचा दिवस आणि आम्ही रेडी झालेलो आहोत. सो इथून आम्ही सनटेक मॉलला जाणार आहोत आणि तिथून पुन्हा वापस येऊन बॅग्स कलेक्ट करून एअरपोर्टला जाणार आहोत. तर हा आहे माझा आउटफिट. बाय बाय सिंगापूर. फायनली खूप मजा आली सिंगापूरमध्ये. जाता जाता आम्ही इथे काया टोस्ट खाल्ले होते, जे खूप छान लागले. चायना टाउन पॉईंटमध्ये लास्ट टाइम. खूप मिस करेल ही गोष्ट, कारण की इथे खरंच खूप मजा आली. आणि आई ज्यूसचा हा ऑरेंज ज्यूस रोज पित होतो आम्ही. वी विल मिस यू. तर सिंगापूर एअरपोर्टला आम्ही आलेलो आहोत आणि आमचं बोर्डिंग इतक्या फास्टमध्ये, म्हणजे अगदी 5 मिनिटात झालं. इतकं फटाफट केलं. तर तिथे मशीन्स असतात, बस तुम्हाला तिथे सगळं पासपोर्ट दाखवायचं, स्कॅन करायचं. एक पर्सन असतो तिथे आणि तो तुम्हाला करून देतो. खूप इझिली आणि खूप पटकन झालं. सो आम्ही आता बॅगेज आमचं दिलेलं आहे, सो आम्ही फ्री झालेलो. आता आम्ही थोडंसं फ्रेश होतो आणि वाटलं तर जेवण करतो, नाही तर सरळ सरळ एअरपोर्ट आम्हाला एक्सप्लोर करायचं आहे ते करतो. लेट्स सी. सो जेव्हा तुम्ही एअरपोर्टवर येता आणि जेव्हा तुम्हाला ते एक्सप्लोर करायचं आहे ना, तर याच्यामध्ये खूप सारे पार्ट्स आहेत, सेक्शन्स आहेत आणि त्याला वेगवेगळे तिकीट्स आहेत. जर तुम्हाला जे काही एक्सप्लोर करायचं आहे त्याचं तुम्हाला तिकीट घ्यायचं आहे, तर आधी तिकीट घ्या आणि मग ते एक्सप्लोर करा, असं आहे. आणि इथे जिथे आम्ही थांबलो आहोत ते फ्री ऑफ कॉस्ट होतं. त्याच्यानंतर आम्ही कॅनोपी पार्क आहे ते सिलेक्शन केलं होतं आणि तिथे गेलो होतो. कॅनोपी पार्कचं तिकीट आम्ही घेतलेलं आहे. पर पर्सन ते $8 होतं. $24 आमचे झालेले. कावेरी रेस्टॉरंट जे मी तुम्हाला दाखवलं, इंडियन लाऊंज आहे हा. इथे प्रायोरिटी पास जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यावर एक गेस्ट फ्री आहे. आमच्याकडे 2 होते, सो इथे पूर्ण थाळी आम्हाला मिळते फ्रीमध्ये. भरून खाल्ले आम्ही की आता आम्हाला कुठे बसवलं तर झोपाचं लागून जाईल. बालीवरून जाताना पण आम्ही इथे आमच्याकडे 2-3 तास होते, तर आम्ही मस्त फिरत होतो इथे. द कोकोआ ट्रीजमधून आम्ही चॉकलेट्स पण घेतले होते. आय जस्ट चेंज माय आउटफिट. पॅन्ट चेंज केली, टॉप चेंज केलाय. सो माघारी जाताना थकलेली तर मी खूप आहे, पण मनातून खूप एनर्जेटिक आणि ग्रेटफुल वाटतंय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.